श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आणि अधिक मासामध्ये आपण नेमके काय करावे हे बऱ्याच जणांना माहिती नसते. तर अधिक मासामध्ये आपण कोणत्या सेवा कराव्यात, कोणते धार्मिक कार्य करावेत याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण कसे करावे, का करावे, कोठे करावे, कधी करावे याबद्दल सुद्धा माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सोबतच बेल घंटाही प्रेस करा. चला तर मग पटकन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर अधिक महिन्यामध्ये शक्य तेवढे आपण पूजापाठ, धार्मिक विधी हे आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं या महिन्यामध्ये करायचं आहे. तसेच आपल्याला स्तोत्रपठणसुद्धा या महिन्यामध्ये करायचे आहे. तर स्तोत्रपठण केल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून या महिन्यात अधिकाधिक स्तोत्रपठण करायचे आहे. या महिन्यामध्ये तुम्ही श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्री रामकथेचे पठण, विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे पठण आणि गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासहित पठण करायचे आहे. तसेच अधिक महिन्याची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करायची आहे. जर तुम्हाला पठण करता येत नसेल किंवा रोजच्या कामकाजामुळे, धावपळीमुळे तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप दररोज 108 वेळा जरूर करायचा आहे. अधिक मासामध्ये आपल्याला विष्णू सहस्रनामाचे पठण जरूर करायचे आहे. तर ते पठण कसे करावे या महिन्यामध्ये आपण याच्यापुढे ते पाहूयात. विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे, ज्याचा शब्दशः अर्थ भगवान विष्णूच्या 1000 नावांचा आहे. विष्णू सहस्रनाम हे एक संस्कृत विद्वान ऋषी व्यास यांनी लिहिलेल्या महाभारताचा एक भाग आहे. आपल्या परंपरेत प्रामुख्याने 3 देवतांची पूजा केली जाते. ब्रह्मदेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखले जाते, शिवाला संहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विश्वाचा संचालक मानले जाते. भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे आणि सुखी होते. आपले संगोपन करणाऱ्याची पूजा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप सोपे होते, अशी यामागे श्रद्धा आहे. म्हणून भगवान विष्णूची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत, ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते. असे मानले जाते की जे विष्णू सहस्रनामाचा नियमित पठण करतात त्यांचे प्रत्येक कार्य पूर्ण होते आणि लाखो दुःख दूर होतात. परंतु विष्णू सहस्रनामाचे पठण करण्याचे अनेक नियम सांगितले आहेत आणि ते नियम ध्यानात ठेवून, ते नियम लक्षात घेऊनच आपण हे पठण केले पाहिजे, जेणेकरून भगवान विष्णू